अगं शिला काय हो बाबांनी सांगितलं बरोबर लक्षात आल्या गोष्टी सगळं लक्षात ठेवलंय आणि तुला सांगण्यात डबल काही सांगण्याची गरज नाही बरोबर आहे आता माझा ड्युटीचा वेळ झाला माझी बॅग आणि मला ड्युटीवर जाऊ दे मला माहित होतं तुम्ही आज ड्युटीवर निघणार आहात म्हणून मी आधीच तुमचा टिफिन तयार करून ठेवलाय असं थांबा मी घेऊन येते बरं बरं आणलं पण हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा हा मामाची तर तिथे निघून गेली आणि तुमचा भाऊ दिनेश तो माहितच आहे कसा आहे ते बरोबर आहे लागत 18 वर्षाचा असून येतो 4 वर्षासाठी त्याची बुद्धी असं करा 5 वाजता सुट्टी झाली की कुठे मित्राजवळ थांबू नका नाही तुम्ही लगेचच या बिलकुल बिलकुल ठीक आहे जाते हा आता शास्त्रा गेला तीर्थाला इकडे त्याचा मुलगा मास्तर बायकोला काय म्हणते पाहिजे मी ड्युटीवर जातो माझ्या भावाला पाहिजे लक्ष करतो त्याला जीव देतो पहा तोही सांगून ड्युटीवर जातो पोळीला चिंता पडते दादा पोळीला चिंता पडते सासरा गेला बापा तीर्थयात्रेशी सासरा गेला तीर्थयात्रेशी शिलाबाई करे विचार मनासी नवरा माझा जातो ड्युटी करण्यासी रोज शाळेला जिरती तिने विचाराला सासऱ्यांना खूप सांगितलं का लाड करतो 4 वर्षाचा पोरगा समजतो आणि लाड लोट करतो आणि त्याला आपल्या अंगावरचा करतो काय म्हणते ते पोरगी अपंग राहील आता अपंग पोरगा असाच राहणार सुधारणार तर नाही देर असाच अपंग राहील आणि कुठेही जाईल आणि कुठे मी पाहिल आणि हरतमय्या हरतमय्या नदी सासऱ्यानं सांगितलं तसं करायचं आहे दादा आता तसं करते ते पोरगी मुला सारखा करून लोभ लाड
सारखा बापा करीन करून लोभ लाड आईचे प्रेम देऊन तात्काळ न वागवे त्याला दिला ती न वागवे त्याला दिला वागवे त्याला दिला ती न वागवे त्याला दिला जसं सासऱ्याने सांगितलं तसं पोरीने केलं तो तिच्या अंगावरचा झाला तो तिच्या शिवाय राहेना तो तिच्या शिवाय राहेना आणि कुठे जायना बापा कधी गेलेना सोडून तिला श्रीमाननीय कृष्णाजी नसकोल्ले टेंबुर्डो रामचंद्र भीमडे पटका खेळी यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली पार्टीकडून सतत लाख धन्यवाद त्याचप्रमाणे आमचे भाऊसाहेब उपासरावजी धुर्वे यांच्याकडून 101 रुपयाची भेट मिळाली पार्टी धन्यवाद देत आहे त्याचप्रमाणे सचिनजी नागपुरे यांच्याकडून 51 रुपयाची भेट मिळाली पार्टी धन्यवाद आता बघा ते पोरकी का करते आता बघा तिची आयडिया पहा करते सगळी कामे केलीत झाडून स्वयंपाक सगळं झालंय मामा तिथे गेले तीर्थयात्रेला आणि त्यांनी मला सांगितलं सुनबाई तू माझी सुनेक मुलगीच आहे माझा थोडा मुलगा आहे त्याला आईची आता जास्त सवय होती आणि तू त्याला आईची माया देशील मुलाप्रमाणे सांभाळशील आणि मी त्यांना होई म्हटलं आणि हे आमच्याकडे शाळेमध्ये गेले ड्युटीवर पण मी किती वेळपासून पाहते हे अजून दिसले नाहीत मला आणि कुठे हरवून गेलेत तर मी काय सांगेन मामाजींना माझ्या मनात एक जात आहे आणि एक येत आहे मला तरी भीतीच वाटायला लागली मी कुठे शोधू मी नवीनच या गावात आलेले आणि कधी बाहेर तर पाऊल नाही टाकली दिनेश बापूजी दिनेश कुठे शोधू कुणाला विचारू अहो आमचा दिनेश दिसला आशिष भाऊ दिसला माझा दिनेश माझा दिल नाही दिसला कुठे जाऊ आता कुणाला विचारू दिनेश कुठे गेली होती तुम्ही ग्राउंडवर कशाला गेले होते तो आधी तोंडातून बोट काढा पाहू नाही काढणार तुम्ही नाही बोट काढणार ठीक आहे तर माझं नाही करता काढत होती तोंडातून बोट मला एक सांगा तुम्ही ग्राउंडवर खेळायला गेली होती मग तुमचे मित्र खूप असतील आधी काढा तोंडात बोट भरायचं नाही हे बघा अशी जीप काढायची नाही माझ्या सोबत हो माझ्या समोर नाही काढायची ती तुमचे मित्र असतील नाही का कशाला गेले होते ग्राउंडवर खेळायला गेले होते तुमचे मित्र असतील हो मित्र नाही हो मग तुम्ही खुर्रा वगैरे खाता की काय हो खर्राई खाता सिगारेट बिडी पिता तंबाखू म्हणजे तंबाखू दिनेश बापूजी हे बघा हे घाणेरड्या सवयी आहेत ह्या सवयी शरीराला सगळे आपल्याला खाऊन टाकतात शरीर संपत्तीला संपवू शकतात ते असे वाईट घाणेरडे शो करायचे नाही हो
नाही करणार ना? हे बघा, तुम्ही माझं ऐकलंय ना, तर मी तुम्हाला छान छान कपडे घेऊन देईन, गोड गोड खायला देईन, नवीन कपडे नवीन कपडे गोल 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 गोड गोड खायला देईन. गोल नाही खाऊ का बरं? गोल नाही खाऊ का गोल खाल्ल्याने हागू येत नाही ना? बरं, मी तिकडच देईन आणि छान छान गाणे पण म्हणून दाखवेन. आई 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 मी आई आहे ना? आई आई हा आई हो, मी वहिनी असं मी आई प्रमाणेच आहे ना. आता आपला आई मुलाचं नातं, हं. माझं सध्या गाणे ऐकायचं आहेत ना तुम्हाला? हा, आई माझं ऐकाल ना? बघा किती मिसळलंय माझ्या मनात. तुम्ही अशीच वागले ना तर मी रोज गाणे म्हणून दाखवेन. वहिनी आहे मी तुमची खरी, वहिनी आहे मी तुमची खरी, तुम्हा समजे मुलापरी, तुम्हा समजे मुलापरी. वहिनी आहे मी तुमची खरी, वहिनी आहे मी तुमची खरी, तुम्हा समजेल मुलापरी, तुम्हा समजेल मुलापरी. सोडून गेली तुम्हा तुमची आई, कधी तुम्हाला मी भुलणार नाही. सोडून गेली तुम्हा तुमची आई, कधी तुम्हाला मी भुलणार नाही. सोडून गेली तुम्हा तुमची आई, कधी तुम्हाला मी भुलणार नाही. कधी तुम्हाला मी भुलणार नाही. सेवा करीन जन्मभरी, सेवा करीन जन्मभरी, तुम्हा समजेल मुलापरी, तुम्हा समजेल मुलापरी. जर का पंग तुम्ही राहील नसते, मुलापरी तुम्हा पाहिले नसते. जर या पंग राहिले नसते, मुलापरी तुम्हा पाहिले नसते. जर का पंग तुम्ही राहिले नसते, मुलापरी तुम्हा पाहिले नसते. मुलापरी तुम्हा पाहिले नसते. कुठे जाऊ नका घरी, कुठे जाऊ नका घरी, तुम्हा समजेल मुलापरी, तुम्हा समजेल मुलापरी.
सो जा, लाल पलंग पर सो जा मुन्ना सो जा. झोपलाय वाटतं. बापरे किती घोरते हा. झोपला. झोप झोप हा. झोपला नसेल हा. झोप झोपली बाबा झोप. शिला, झोप. शिला. दिनेश दिनेश भावाला वाटतं. दिनेश 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 भाव आले. भाव आले हा. हो आले तुम्ही या. दिनेश, जेवण वगैरे केलं? वहिनीने जेवू दिला? हा म्हणजे आई समजते तिला. जेवणही झालं? भरपूर जेवण केलं? गोड गोड दिला? वा वा वा. तू एक काम कर, तू ग्राउंडवर जा आता खेळायला. जेवण केल्याबरोबर घरी बसू नये किंवा झोपू नये, शरीरासाठी अपायकारक राहते. हा, आणि जेवण केल्याच्या नंतर जर फिरायला गेले तर अन्न पचन चांगलं होते. हा हा, ग्राउंडवर जा फिरायला. हा हा, लवकर येतो जा. आले तुम्ही. किती वेळपासून वाट पाहते बघा. हा, किती माझ्यात घोरवळ लावतो. ओहो इतक्या माझ्या मनात बसलाय तो. आईची माया दिली आणि बघा एकदम माझ्यात विसरून गेलाय. झोप घेता होता हो माझ्या कुशीतच तो. सगळं बघितलं मी, परंतु शिला मला एक गोष्ट सांग, माझा भाऊ किती वर्षाचा आहे? 17 ते 18 वर्षाचा. का हो? 18 वर्षाचा आहे. हो. आणि तू त्याच्यासोबत एवढा म्हणजे एवढा लाड लोक कसं चालती? आईची माया देते मी, लाड करते. आई समजून, माझा मुलगा समजून. लाड नाही होय हा. हा? लाड कोणाचं केले जाते? तर जे मूल 3-4 वर्षाचं असते त्या लहान मुलाचा लाड केले जाते. तुम्हाला म्हणायचं काय आहे? आणि माझा भाऊ 18 वर्षाचा आहे. हा लाड नाही होय, मग हा प्रेमाचा प्रकार आहे. छी, लाज वाटते मला तुमच्यासारख्या मुखातून शब्द ऐकायला. गाव शाळेमध्ये हे शिकवताय तुम्ही? मी शिक्षक माणूस आहो, मला सगळ्या गोष्टी कळते. मला का समजत नाही? तुम्हाला एवढं माहित आहे ना हो. तो जरी का 18 वर्षाचा असला तरी त्याची बुद्धी फक्त 3 ते 4 वर्षाची आहे म्हणून. आणि तुम्हाला एवढंही माहितच आहे मामाची माझ्यावर सोपवून गेली. बरोबर आहे सुनबाई, माझ्या पोराचा सांभाळतो आपल्या एका आईप्रमाणे मुलाप्रमाणे करशील म्हणून, आणि मी तेच करत आहे ना हो. तर तुम्ही माझ्यावर संशय घेताय, संशय घेताय तुम्ही माझ्यावर. लाड करत नाही, तू प्रेम करते त्याच्यावर. बघ, दोघातली गोष्ट दोघात राहू दे. याच्यानंतर अगर मला माझ्या नजरेने हा प्रकार जर दिसला तर खबरदार माझ्याहून वाईट नाही. लक्षात ठेव. देवाची सुटकेच आहे. माझा ड्युटीचा वेळ झाला, मला ड्युटीवर जायचं आहे. काय हरकत नाही. जर समजा पुढची गोष्ट जर माहीत व्हायची असेल, मला मालूम होईलच. तू आज जरी झटका झुटक्याने बोलत असतील तर हा प्रकार मला नंतर कळेलच. जातो मी ड्युटीवर. देवा 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 देवा, काय रे, काय या माणसाचे विचार. म्हणे मास्तर आहे आणि याचे कुपुतीचे विचार. स्वतःच्या भावाविषयी इतका संशय, स्वतःच्या पत्नीवर इतका विश्वास नाही, एवढ्यातच गमावून टाकलाय. कसं होईल माझं, कसं होईल घरात, कसं जग होईल. मामाची मी सांगितल्याप्रमाणे मी सारी करत आहे आणि हा माणूस माझ्यावर संशय घेते. स्वतःचा नवरा माझ्या चारित्र्यावर डाग लावेल.